बोला. खवा आता आम्ही हा खवा आता गोळा करतो. तुम्हाला खवा रेडी झालेला आहे. मोठ्याने बोला, ऐकू नाही. माहीत लावला तर बघू शकता इथं जे आता इकडे जे काही खवा त्या भट्टीमध्ये तयार व्हायला लागलेत. तो कशा प्रकारे खवा बनवला जातो ते भट्टी आहे. इथं काही तयार केलेले पण आहे पूर्ण. बघू शकता कसा तयार केला जातो. त्याला अशा प्रकारचा जो प्युअर पेढा आहे जो गावा ठिकाणी भेटतो. हे जे मिठाई आहे जे मुंबई साईडला सप्लाय होते. आता कसं कडेमध्ये दूध ओतलं जाणार. कढईमध्ये दूध टाकून इथं ही भट्टी आहे. आणि इथं काय तयार केलेला माल आहे. तरी तर बघू आता 15 लिटरमध्ये 3 किलो खवा असा तयार होतो. इथं 250 लिटर कमसे कम लागतो 50 किलो खवा बनवण्यासाठी. हे ताई आहेत, इथे ताई मस्त खवा बनवते. बघू शकता खवा कशा प्रकारे कढईमधून काढला जाणार आहे. ज्याला कोणाला घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल तुम्ही हा एकदम प्युअर मिठाईचा खवा घेऊ शकता तुम्ही कडे येऊन. मामा तुम्ही किती वर्षापासून करताय स्टाय? हे किती वर्षापासून चालू केलं आहे? हां हां 10 वर्ष. आणि आता बाहेर सप्लाय होणार ना मामा? व्यापाऱ्याला जाणार. हा इथून बाहेर व्यापाऱ्या तिकडून बाहेर मुंबई साईडला शहरात सप्लाय करतो पूर्ण तो. रोज 250 लिटर दूध लागतं इकडं. आता हे पुरा खवा आता तयार व्हायला आलेला आहे. कशा प्रकारे तयार केला जातो एकदम पद्धतशीर. असा पेढा फक्त तुम्हाला हा गावालाच भेटणार आणि ठिकाणी हा भेटणार नाही. तर तुम्हाला असं जे खरेदी काय पाहिजे असेल कुणाला मिठाई तर तुम्ही हा विकत घेऊ शकतात. पण आम्ही यासाठी गावाला तुम्ही येऊ शकता. गावाला यावं लागेल. हे बघितलं ते मामा आहेत. मामा कसे भट्टी इकडे मिठाई पण तयार करतात पेढा. इथं पूर्ण खवा पूर्ण तयार व्हायला लागलाय. इकडे बघा तयार व्हायला आलाय पूर्ण खवा. कशा प्रकारे तयार केला जातो. 15 लिटर दुधामध्ये 3 किलो खवा तयार होतो. 3 किलो पेढा तयार होतो. इथं कसं वजन करून दिलं जातं. हा आपला गावाचा वजन काटा आहे.
आणि हा पूर्ण रेडी झालेला खवा आहे. इथे ही मिठाई पूर्ण रेडी झालेली आहे. झालंय असं आहे का? आणि मग किती असन? 25 किलो. बघू शकता जसे गावाला खवे जसे गट्टे बांधतात हे 25-30 किलोचा गट्टा आहे पूर्ण. द्या अजून आता बघू शकता पेढा त्या खवा तयार झालेल्या आहेत. अरे बापरे, ये भट्टी है. आराम से मामा. चष्मा घाला तर खवा तर रेडी झालेला आहे. हा या आता भट्टी बघायची लाकडं टाकणार. दुसऱ्यात आता भट्टीमध्ये पूर्ण लाकडं भरले जाणार. आता मग त्याच्यावर आग, ही मशीन आहे, या मशीनने आवाज देऊन तिने आग तयार होते. तिकडे ही आग या मशीन तयार ना आरामशी आरामशी. आता दुसरीकडे ठेवलेली आहे. असं ना बुकशीचा आज आम्ही चाललोय भट्टीकडे खवा आणण्यासाठी. तर चला आपण पुढे जाऊया. तुम्हाला शुगर पेड आहे समोर, ही पवन चक्की आहे. काट रे थोडासा